सो ग्रेटफुल की मला असं काहीतरी करायला मिळतंय. कारण मी इंग्लिश थिएटर केलेलं आहे थोडंफार कॉलेजमध्ये, पण घरात मराठी थिएटरचं वातावरण आहे. मी लहानपणापासून थिएटर म्हटलं की नाटक म्हटलं की मला मराठी नाटक आठवतात आणि त्यातही मला चंद्रकांत कुलकर्णींबरोबर करायला मिळते हे तर एक म्हणजे अनरिअल असंच सगळा अनुभव होता. पण मी जेव्हा ते पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला स्वतःचे एक त्याच्यात रिफ्लेक्शन दिसलं आणि जसं समीराताई म्हणाली तसं की खूप रिअल नाटक आहे हे. खूप मला प्रत्येकच त्यातले पॉईंट्स मला स्वतःलाही कनेक्ट करता आले आणि कारण पहिलं नाटक होतं त्यामुळे मी सगळ्यांकडनंच खूप शिकले आणि त्यातही शिकताना त्यांनी कुणीच माझ्याबरोबर असं गाईड असे नाही राहिले. ते सगळे माझे मित्रच झाले. त्यामुळे मला तेही एक खूप छान वाटतं की जेव्हा आपण म्हणतोय की आजचं नाटक आहे तर त्यातले विचार आणि त्यातले सगळ्याच भावना या आजच्या आहेत. त्यामुळे ते सगळ्यांनी माझ्याबरोबर तसंच रिप्रेझेंट करायला मला हेल्प केली. सो खूप ग्रेटफुल. तेच माझी पहिली आणि आत्ताही तीच भावना आहे. मला असं वाटतं की सर मगाशी म्हणालात तुम्ही की त्यांनी रुमाल टाकला, तर मला असं वाटतं की आभाळातून म्हणजे आभाळ किती मोठं आहे ना त्याच्यातून रुमाल येणं आणि तो आपल्यावर पडणं हे खूप म्हणजे स्वप्नवत आहे. म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांची नाटकं पाहायला आतुर असतो, ज्यांच्यामध्ये मी काही वर्ष होतो आणि महाराष्ट्रातले कलाकार त्यांच्या नाटकात काम मिळावं म्हणून आतुर असतात. मी त्यांच्यातही होतो आणि आता मला त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय. सो हे खूपच स्वप्नवत आहे. सो तिथे माझ्यातलं काहीच बाहेर येऊ शकत नाही. दिग्दर्शक नाही, फक्त अभिनेता बाहेर येतोय. सो काय असं काहीच नाही. दिग्दर्शक अजिबात डोकावत नाही माझ्यातला. तसं आहे म्हणजे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतात आणि आपण बोलत राहतो. सरांना तर मी खूप त्रास दिलाय, मला काम करायचंय असं आणि काही वेगळ्या माध्यमातून कामं झालीत, पण टीव्हीवर काम करण्यात मला संधी मिळाली, सिनेमात एक संधी मिळाली. आम्ही तिघेच होतो त्या सिनेमात. म्हणजे समिधा आणि अभिजित तिचा नवरा, तुम्हाला माहिती लेखक दिग्दर्शक, ते तेव्हा आपल्या झीच्या एकांकिका स्पर्धा होतात, त्यांची एकांकिका पहिली आली आणि ते नंतर इथे आल्यानंतर मी पाहिलं आणि माझ्या कायद्याच्या मुलामध्ये ती होती. त्याच्यावरती सचिन सरांची त्यावेळेला सचिन सरांबरोबर एक काय म्हणतो आपण अगदी बाजूला बसून असिस्टंट मला काही रोल आणि ते मी सहज सेटवर गेले होते आणि सर म्हणाले की बसायला काय ते नुसती बस आपण काम कर असं म्हणून त्यांच्या असिस्टंटची भूमिका करशील तर ह्यांच्या म्हणजे मग करायचीच ना असं झालं तेव्हा. आणि खूप छान वाटलं तेव्हा की अशी चालता बोलता संधी मिळाली अँड देन कनेक्शन सरांचं आणि आमचं इतकं छान झालं. ॲज अ डिरेक्टर ॲक्टर ते मेंटॉर आहेत माझे, जे गुरु आहेत आणि त्यांनी जे काही मी आज अभिनयाच्या दृष्टिकोनातून जे काही मला तुम्ही बघत असाल चांगलं वाईट ते सगळं त्यांनी शिकवलं. चांगलं करते ते तिचं आहे, वाईट ते माझं आहे. पण नक्की की मला असं वाटलं की चांगल्या नाटकाची वाट बघत होते, चांगल्या कामाची वाट बघत होते आणि जसं मी म्हणलं की क्षितिज बरोबर काम करायची वाट बघत होती. तर हे असं अचानक येणं आय थिंक सर मानत नाही नशीब वगैरे, पण नशिबाचा त्याच्यामध्ये माझी पूर्वतयारी, मी बारकाईने विचार करतो ते सगळं गेलं. युनिव्हर्स मी बोलवतोय, ते नाटक वाचताना मला येत आहेत तुमची नावं. म्हणजे असं होतच असेल ना की आपल्याकडे विचार होत असताना आपल्याला खूप कॉम्बिनेशन्स असतात. म्हणजे त्या आता समजा यांच्या दोघांची जोडी आहे, त्याचं काय होणार आहे, ते कसं दिसणार आहे, कसं असणार आहे. त्यानं पात्राचं टेक्स्चर पण खूप महत्वाचं असतं, आवाजाचा टिंबर पोत पण महत्वाचा असतो, त्याची भाषा पण महत्वाची असते, त्याचा वावर पण महत्वाचा असतो. या नाटकात यांनी ते पण चॅलेंज दिले की या साही पात्रांना बोलतायत ती भाषा त्यांनी साही पात्रांची वेगळी लिहिली की त्यांच्या वयाची, त्यांच्या जगण्याची, त्यांच्या असण्याची भाषा बोलतायत, त्यांच्या प्रोफेशनची भाषा बोलतायत, वयाची भाषा बोलतात. दॅट इज द ब्युटी. कोणाला तरी वाटेल की अरे आता इंग्रजी खूप बोललं जात आहे का, तर आपण हा मगाशी म्हणाला तसं आपल्या जगण्यात किती फरक पडला. म्हणजे आता मला प्रश्न पडला होता की याच्या इथं आमच्या सेटमध्ये तुम्ही बघितलं असेल तर लँडलाईन नाही आहे, आमच्या सेटमध्ये बघितलं असेल तर तुम्ही भिंती नाही आहे. हे सगळं त्या आशयाशी कनेक्टेड होतं ना. आत्ता आपण अर्धा वेळ कनेक्टेड असे राहतो की इथे कानात ठेवून आपण बोलत असतो ना, आपल्याला वाटतं आपल्याशी बोलतोय, तसं तशीच बोलत असतो वेगळ्याच म्हणतात. तर ही गंमत आहे आपल्याकडे कम्युनिकेशनची पण लँग्वेजमध्ये. म्हणजे मोबाईल, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर,
नाही का, मेसेजेस, ऑफर्स, ऑनलाईन काय 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 करत असतो आपण. हे नवीन पण आहे आमच्या भागात. तुम्ही बघितलं असेल की आता आपण लाईव्ह जाणे, आपण व्यक्त होणे, याची पण सगळी नवीन माध्यमं पण या नाटकात आहेत. त्यामुळे ते खूप रिसेंट आणि आजचं नाटक आहे. म्हणून या त्रयीबरोबर मला काम करायला मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. उत्कृष्ट अभिनेता ज्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम करायचं होतं, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक आणि माझे सगळे सगळे पोस्टर्स, तर मला माझ्यासाठी खूप मोठा टप्पा आहे. माझा खूप छान अनुभव होता की सरांनी मला फोन केला, चंदू सरांनी, आणि ये भेटायला. माझ्या मिस्टरांना फोन केला की जयश्रीला पण माझ्याकडे तिचा नंबरच नव्हता. मी तिचं काम बघितलं होतं, दगड आणि माती नावाच्या नाटकात. हां, मग गेले सरांनी, आम्ही गप्पा मारल्या बऱ्याच वेळ, आणि मग एक सीन वाचला. त्याच्यानंतर म्हटलं 2 दिवसात सांगतो. त्याच्यानंतर त्यांचे 2 दिवसाचे 4 झाले, 8 झाले, 10 झाले. मला वाटलं माझं नशीब फार बेकार आहे, कधी आयुष्यात चांगलं लवकर काही मिळालं नाही. बहुतेक सरांना माझं काही आवडलं नसेल वाचनमध्ये. तर मग सरांचा डिरेक्टली फोन आला की उद्या आपण वाचन करतोय आणि तू ये दिनानाथ. आणि मला असं उड्याच मारले की चला आता सरांसोबत काम करायला. म्हणजे खूप जणांचं स्वप्न आहे की तसं चंदू सरांसोबत काम करायचं. तर माझं जरा लवकरच मला काम मिळालं यांच्यासोबत करायला. आणि सरांनी खूप वाचन घेतलं, खूप वाचन केलं आम्ही नाटकाचं. त्याच्यानंतर खूप ऐकलं होतं त्यांच्याबद्दल. ते नाटक बसवताना खूप चिडतात, रागवतात वगैरे. सगळे संकर्षण करणे, आनंद इंगळे वगैरे वगैरे मी टेका लावले. चिडतो म्हणजे मी तुमच्यावर चिडत नाही, त्या सिच्युएशनवर. आता या पूर्ण रिहर्सल मध्ये कोणावर आवाज सांगा. खरं जेवढं ऐकलं ना, अजिबात सर कधी रागवले नाहीत, चिडले नाहीत, खूप प्रेमाने करून घेतले आमच्या शपथ. तसंच आणि पोस्टर आलं तेव्हा सरांसोबत काम करण्याचं माझे घरातले तुळजापूरचे तर खूप खुश झाले की आपल्या सुनबाई सचिन सरांसोबत काम करतायत किंवा वहिनी आमच्या सचिन सरांसोबत काम करतायत. आणि ही टीम खूप छान आहे. क्षितिजची वाक्य माझं समजून आहे की करेक्ट लिहिले, प्रत्येकाच्या घराघरात ते कॅरेक्टर आहे आणि तुम्हाला ते एक विचार करायला भाग पडतं. आणि नाटक जेव्हा बघून जाल तेव्हा एक थोडं भावनिक व्हायला होतं, हसायला येईल, रडायला येईल आणि विचार एक घेऊन घरी जाईल. असा माझा छान एक अनुभव आहे यांच्यासोबत काम करतो. वगैरे मला माहित नाही, पण म्हणाल तसं एक चांगलं काम येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागते. एक छान तप करावा लागतो. समिता वगैरे म्हणतात, मला पण तप करायला लागलं. 12 वर्ष लागले मला पुन्हा सरांच्या नाटकात काम करण्यासाठी. आणि जसं तुम्ही म्हणालात पुरुष प्रधान नाटक आहे का किंवा हे, तर तसं मला नाही वाटलं. जेव्हा मी क्षितिज बरोबर अनेक वर्ष काम करायचं होतं आणि खूप इच्छा होती आणि मी त्याला अनेकदा ते बोलूनही दाखवलं होतं आणि या रूपात ते करण्याची संधी मिळाली. पण हे नाटक वाचल्यानंतर मला कुठेच असं वाटलं नाही की हे कोणाच्या तरी एकावरती आधारित आहे. संबंध 6ही पात्र जी या नाटकातली आहेत, जसं हा म्हणाला तसं कुणीच अशक्त नाहीये. सगळ्यांना त्यांची त्यांची ठाम मतं आहेत आणि सगळे आपापली मतं मांडतायत. आणि कदाचित मला असं वाटतं सर एक वाक्य नेहमी म्हणतात की समोरच्या ऑडिटोरियममध्ये आपल्या रंगपटामध्ये आपण अंधार करून घेतो स्वतःवर आणि मग समोरचं नाटक उजेडात बघत असतो आणि आपण कुठेतरी आपले विचार त्याच्यात शोधत असतो. सो मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षक या 6ही पात्रांमध्ये स्वतःला बघणार, कारण हे आजचं नाटक आहे. आज काय घडतंय मला हेच सांगायचं होतं किंवा मला हेच बोलायचं होतं असं हे प्रत्येकाला वाटणार आहे. म्हणजे त्या रंगगृहात बसलेली एखादी बाई असेल तर तिला डेफिनेटली वाटणार आहे की हो हिचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या नटाला वाटणार आहे की हो माझं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या जेन्झी रिप्रेझेंट करते वाटणार आहे की यार मला असंच वाटतं, मला हेच माझ्या आई वडिलांना सांगायचं आहे. सो कुठेही कुणीतरी प्रधान असल्याचं किंवा कुणीतरी कुणी वरचढ असण्याची कुठलीच भूमिका नाही आहे. प्रत्येकाचं ठाम मत आहे. आणि एका नटाची बायको खऱ्या आयुष्यात असणं जेवढं अवघड आहे, जेवढं तारेवरची कसरत तिची आहे, तेवढीच या नाटकामध्ये पण आहे. की त्याचा एकंदरीत आवाका बघता तो नट आहे, त्याचं अस्थिर क्षेत्र आहे किंवा जे काही त्यांच्या आयुष्यातले चढ उतार आहेत ते ती बाई म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून तिला काय काय फेस करावं लागतंय. सो तिच्या आयुष्याच्या कहाणीमध्ये ती स्त्री प्रधान आहे. कारण तिचं लाईफ ती जगडते. तिच्या आयुष्यामध्ये तिची गोष्ट वेगळी चालू आहे जरी याची असली तरी. ती
काम करते, नोकरी करते, घर सांभाळते, आत्ताच्या पिढीतली मुलगी तिची आहे, तिचे प्रश्न ती सॉल्व्ह करते. सो मला असं वाटतं खूप आजची